जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई अमरावती एक्सप्रेसला 14 मार्चच्या सकाळी 4 वाजता अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। बोदवड रेल्वे स्थानकाजवळ असलेले जुने रेल्वे क्रॉसिंग तोडून धान्याचा ट्रक थेट रेल्वे ट्रॅकवर आला आणि मुंबई अमरावती एक्सप्रेसला धडकला। बोदवड रेल्वे स्थानकावर पहाटे 4 वाजता ही घटना घडली। रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला असून अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे। पहाटे 4 वाजेपासून मुंबई हावडा महामार्गावरील अप आणि डाऊन या दोन्ही महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे। MCN न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी, बोदवड। कोणती गाडी थी? अमरावती विदर्भ एक्सप्रेस। 4:30 वाजताची घटना। आम्ही तिथं होतो। 4:30 वाजता आम्ही झोपत होतो। एक ट्रक आला, ट्रकमध्ये गहू होते, त्याला गाडीवाल्यानं क्रॉस टाकला, आतमध्ये आला, ही घटना झाली। ड्रायव्हरही सिरियस आहे। आपला गहू पूर्ण तिथं संपले। ट्रकचा ड्रायव्हर आतापर्यंत आम्हाला लय त्रास होऊ राहिला। आम्ही सगळं माणसं 4 वाजतापासून इकडे तिकडे जाऊ राहिलो आणि मलकापूर आलो। आता कधी चाललो ना ही मलकापूरला कशाने आले तुम्ही? मलकापूर दादा आम्ही ॲटोने आले। 200 100 आता राहिले आमच्याहून जास्त। तुमचं नाव काय? माझं नाव जुनेद मिर्झा आहे। मी अंजनगावचा। अकोला जायचं आहे म्हणजे।